स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। इस्लामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। चोरीच्या 23 मोटरसायकली केल्या जप्त, 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करत 23 मोटरसायकली जप्त केल्या। तर या प्रकरणी जय संजय जाधव वय 19 आणि प्रथमेश दत्तात्रय गवते दोघेही राहणार कराड, 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या बाबतीत अधिक माहिती अशी, इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, डीबी स्टाफ यांचे पथक इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम हे विना नंबर प्लेटचे एक होंडा ड्रीम युगा मोटरसायकल घेऊन पेठनाका इथं आलेत। या माहितीच्या आधारे त्यास पेठनाका इथं जाऊन संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावं जय संजय जाधव वय 19 वर्ष राहणार रविवार पेठ कोष्टी गल्ली कराड जिल्हा सातारा, प्रथमेश दत्तात्रय गवते वय 20 राहणार रविवार पेठ कोष्टी गल्ली कराड जिल्हा सातारा असं सांगितलं। त्यांना विश्वासात घेऊन सदर मोटरसायकल बाबत विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली। त्यावेळी त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांनी त्यांची कसून चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही इस्लामपूर येथूनच चोरली असल्याची खबर दिली। त्यावेळी गुन्हे अभिलेख चेक केला असता सदर मोटरसायकल बाबत इस्लामपूर पोलीस ठाणे CCTNS गुन्हा रजिस्टर नंबर 33/2025 भारतीय न्याय संहिता 303(2) गुन्हा दाखल असल्याचं समजलं। त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यानंतर त्यांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपासणी कमी अटक केल्यानंतर दोघांनी मिळून आणखीन मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। सदरच्या 23 मोटरसायकली व मोटरसायकलचे पार्ट तसेच मोटरसायकल कलर करण्याकरता वापरत असलेले स्प्रे, चेसिस नंबर मिटवण्याकरता वापरत असलेल्या पिवळ्या कलरचा ग्राइंडर तसेच विविध बनावट क्रमांक असलेले 11 नंबर प्लेट, गाडी चालू करण्याकरता वापरत असलेली बॅटरी, नंबर प्लेट काढण्याकरता वापरत असलेला रिंग पाना अशा वस्तू या पाचवडफाटा तालुका कराड जिल्हा सातारा येथून जप्त करण्यात आल्यात। वरील सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल पोलीस हेड कॉन्स्टेबल 1549 शिवाजी यादव यांनी पंचांग जप्त करून गुन्ह्याचा पुढील तपास करतात। यातील आरोपी यांना मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इस्लामपूर यांच्याकडे हजर केलं। न्यायालयाने यातील आरोपी यांना दिनांक 29/1/2025 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे। सदर कारवाईत डीबी पथकातील अमोल सावंत, विशाल पांगे, शशिकांत शिंदे, दीपक गस्ते यांनी सहभाग घेतलाय। इस्लामपूर पोलीस ठाणे या जानेवारी महिन्यामध्ये 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झालेले होते एकामागून एक। त्या अनुषंगाने आणि पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप गोगे सरांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री संजय हारुगडे आणि त्यांच्या टीमला दोन्ही मोटरसायकल तात्काळ डिटेक्शन करण्याबाबत सूचना केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी यादव, विशाल पांगे, अमोल सावंत, दीपक गस्ते, शशिकांत शिंदे यांची टीम बनवून संजय हारुगडे PI यांनी त्या आरोपीच्या माहिती घेण्याबाबत प्रयत्न केले असता पेठनाका इथं तो आरोपी गाडी विक्रीसाठी किंवा त्या गाडी घेऊन येणार असल्याची माहिती समजल्यानंतरनं त्याला एक ट्रॅप लावून आम्ही तिथं पकडला असता त्याच्याकडून ती मोटरसायकल व्हेरीफाय केली तर ती मोटरसायकल आपल्या गुन्ह्यातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाली। त्यानंतरनं सदर आरोपीने आणखी काही गुन्हे केलेले आहेत का याबाबत माहिती घेण्याकरिता माहिती घेतली असता सदर आरोपी हा कराड येथील असून त्याच्यासोबत आणखी एक त्याचा मित्र आहे, दोघांची वय 19 आणि 20 वर्ष आहे। त्यांनी एक स्पेअर पार्ट्सच्या गाडीचं दुकान काढलेलं होतं। त्या दुकानाच्या इथं त्यांनी एकूण 23 मोटरसायकल चोरीच्या घेतलेले असून चोरलेले असून ते इतरांना विकलेल्याचे निष्पन्न झालेले होते। त्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास केला असता त्या 23च्या 23 मोटरसायकल जप्त करण्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आलेलं आहे। त्या 23 मोटरसायकलपैकी 5 मोटरसायकलचे नंबरांचे चेस नंबर आणि त्याचे आतले इंजिन नंबर हे सगळं त्यांनी ग्राइंडरने पुसून टाकलेले आहेत। परंतु बाकी 18 मोटरसायकलपैकी 16 मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 8 गुन्हे सांगली जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहेत, 4 गुन्हे सातारा जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहेत, 3 गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यातील तसंच 1 गुन्हा पुणे ग्रामीण जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहे। असे एकूण 16 गुन्हे दाखल आहेत ते डिटेक्ट करण्यामध्ये टीमला यश आलेलं आहे। सदर आरोपींबाबतची माहिती अशी, त्याचे नाव एकच नाव जय संजय जाधव राहणार कराडमध्ये आणि त्याचा दुसरा मित्र प्रथमेश दत्तात्रय गवते, दोन्ही राहणार कराडचे आहेत। सदर टीमच्या कामगिरीबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी संजय हारुगडे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलेलं आहे।